ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरं। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। अभ्यास 31वा त्यातील वाक्य आपण पाहणार आहोत। त प्रत्यय आपण पाहिलेला आहे। त प्रत्ययाचा अर्थ भूतकाळामध्ये कर्मणी प्रयोगामध्ये होतो। 311 कर्मानुसार त प्रत्यय चालतो। पुल्लिंग असेल रामसारखा, स्त्रीलिंग असेल सीतासारखा, नपुंसकलिंग असेल वनमसारखा। त प्रत्ययाचा अजून एक उपयोग विशेषण म्हणून होतो। रक्षिलेला राम, रक्षिलेली सीता, रक्षिलेलं वन, म्हणजे पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग तीनही लिंगांमध्ये 7ही विभक्त्यांमध्ये तो चालतो। अशा प्रकारे आपला त प्रत्यय निष्ठा, ज्याला असं म्हणतात निष्ठा प्रत्यय, अतिशय वाईल्ड, त्याचा विस्तार खूप काय मोठा आहे। त्याच्यात आपण पटापट वाक्य बघूया। त प्रत्ययामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट, काही धातू अनिट आहेत, काही धातू सेट आहेत। म्हणजे ज्यावेळी त प्रत्यय बनणार आहे त्यावेळी काही धातूंना ई येणार आहे। सेट म्हणजे स इट, स इट, इट ज्याच्यामध्ये ॲड होतो म्हणजे ई ॲड होतो, आणि अनिट म्हणजे ई ज्याच्यामध्ये अन म्हणजे नाही ॲड होत नाही। असे दोनच प्रकार आहेत। मग एकतर सेट होईल किंवा अनिट होईल। मग त्याच्याविषयी आपण विचार करताना म्हटलं आपण अनिट जे थोडेच धातू आहेत ते पाठ करायचेत, बाकी सगळीकडे काय होणार आहे ई येणार आहे, सेट तो होणार आहे। बघा आता पटापट आपण वाक्य लिहिणार आहोत आणि नंतर 32व्या पाठामध्ये आपण प्रवेश करणार आहोत। मैंने पुस्तक पढी, माझ्याद्वारे पुस्तक वाचल्या गेलं। मया पुस्तकम, पुस्तकम नपुंसकलिंग असल्यामुळे पठित झाला त प्रत्यय, आणि पुस्तकम 311 पुस्तकम पठितम, ग्रंथः पठितः, गीता पठिता। दो पुस्तक पढी, पुस्तकम पुस्तके, मग आता काय येणार पठिते, पठिते। 3 पुस्तक पढी, ओ 3, तर त्रीणी पुस्तकाणी, पुस्तकानी काय येणार होता पठितानी। अंजलिताई समजते? हो सर। हा, चला पुढे। उसने खाना खाया, उसने, तेन अन्नम खादितम, किंवा भोजनम सुद्धा चालेल। अन्न जेवण भोजनम खादितम, बरोबर आहे हो नाही सांगा। मैंने लेख लिखा, माझ्याद्वारे लेख लिहिला गेला। मया लेखः काय येणार बोला? तर लिखिते, लिखितः। हा समजले। मया लेखः, संतोष दादांचा आवाज येत नाही, आहे सर, चुकीचं सांगा चालेल। सांगतायत ना बरं ठीक आहे, बलवंत गुड दादा गुड सांगतायत। गुड। देवदत्त हसा, देव दत्तेन, आता हस धातू कसा आहे अंजलिताई? बस कसा आहे तो? अकर्मक आहे, म्हणून अकर्मक असल्यानंतर प्रथमा विभक्ती नपुंसकलिंग एकवचन। देवदत्तेन हसितम, नाही कळलं? प्रथमा विभक्ती नपुंसकलिंग एकवचन, मागच्या वेळी आपण पाहिलं कालच। वह रोया, तेन बोला आता तरी, रुदितम, बरोबर। रुदितम त्याच्याद्वारे रडल्या गेलं।
असा त्याचा अर्थ आहे. उसने पुस्तक चुराई तेन पुस्तकम चोरीत. काय येणार बोला? अगदी सोपं आहे मंगलताई. बघा, जसं कर्म असणार आहे पुस्तकम चोरितम, अगदी सोपं आहे. आणि लेखः लिखितः, फक्त त प्रत्यय काय आहे हे कळायला थोडासा वेळ लागतो. त प्रत्यय काय होणार आहे बघा, एकतर गतः किंवा खादितः. बरोबर का सगळे बाकीचे मंगलताई? बघा, एकतर गतः होईल, नुसतं त शिल्लक राहील शेवटी, गम गतः, किंवा ई लागेल खादितः. त प्रत्यय काय आहे हे डायरेक्ट कोणालाच कळणार नाही, सगळ्यांना सांगितल्यानंतरच कळतं की हे त्याचं त प्रत्ययाचं रूप आहे. पण हे आपल्याला यायला पाहिजे, लेखः लिखित हे आपल्याला यायला पाहिजे, पुस्तकम चोरितम एवढं आपल्याला यायला पाहिजे. बघा, उसने फूल मैंने विद्या पडी, मया विद्या काय येणार बोला? विद्या म्हणजे स्त्रीलिंग म्हणजे पठिता येईल. उत्तम, गुड. वह उसने फूल देखा म्हणजे त्याने फूल पाहिलं, किंवा खरा अर्थ त्याच्याद्वारे फूल पाहिलं गेलं. तेन पुष्पम. आता हा झाला त प्रत्यय. दृश्यचं दृष्ट होतं, मग पुष्पम असल्यानंतर काय होईल? दृष्टम. तिथे पण म, इकडे पण म, असं लक्षात घ्यायचं. तिथे विसर्ग, इथे पण विसर्ग. येते का लक्षात? येते. 9. वह बाद में गांव में आया. नहीं सर, वह विद्यालय गया. विद्यालय. तेन विद्यालयः. बोला आता, सोपं. तेन विद्यालयः गया. गमचं होतं गत, मग काय होणार? वह वह विद्यालय गतः. वह विद्यालय गया. अच्छा, तुम्हाला असं म्हणायचंय का? सह करूया ना आपण सगळीकडे, त प्रत्यय करूया ना. चालेल. पास्ट टेन्स आपण आधी केलेलं आहे ना. ठीक आहे, त प्रत्यय करूया. वह बाद में गांव में आया, तेन पश्चात ग्रामः. हो, तेन नाही येणार. ग्रामः आया ना, ये ना हा. अच्छा, बलराम दादा काय म्हणत होते मला कळलं. गत्यर्थक धातू असल्यामुळे, बरोबर का बलराम दादा? तुम्ही हेच म्हणत होते ना. सह विद्यालयम गतः, सह ग्रामम आगतः. ज्यावेळी गत्यर्थक धातू असेल त्यावेळी काय होतं? 1 द्वितीय 2 1 असंच होतं. करेक्ट करेक्ट. हा, म्हणून सह प्रथमा सहनुसार आगतः. बघा, सह आगतः, सह गतः. का तर हे काही अपवाद आहेत. जगात असे कुठलीच गोष्ट नाहीये ज्याला अपवाद नाहीये. ठीक आहे. तुम्ही म्हणाल एक आहे की सगळ्यांना सुखच पाहिजे, नाही, कुंतीला दुःख पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तिला परमात्माच पाहिजे अल्टिमेटली, पण तिने दुःख मागितलं. ठीक आहे, सगळ्यांना सुखच पाहिजे, पण प्रत्येक गोष्टीला अपवाद आहे. आहे म्हणजे आहेच. दुःखामध्ये तिने सांगितलं, दुःखामध्ये तू भेटतो म्हणून. म्हणजे सुखच पाहिजे, पण तिने मागितलं काय? दुःख. त्याच्यामुळे आपण विषय नाही वाढवत. वह शीघ्र सोया. सह शीघ्रम झोपण्यासाठी सुप्तः. सुप्तः. शी धातूचा त प्रत्यय. बघा, लक्ष द्या, कसा शोधायचा त प्रत्यय? शी. शीचं काय होतं? शेते. कर्तरी बघायचं काय, कर्मणी बघायचं आहे? नाही, आपल्याला बघायचं आहे आता कृदंत. का कृदंत? कारण की त प्रत्यय हा काय आहे?
कृदंत म्हणजे क्रू मध्ये आहे ते. हा कृदंत. सुप्त का दिलं ह्यांनी इथं? कुठे गेला त प्रत्यय? शयित हा हा शैत. शयित. ह्यांनी सूप का दिलेलं आहे? उदाहरण वाक्यामध्ये सूप दिलेलं आहे, आपण शयितच वापरूया. ठीक आहे, तरी त्यांनी दिलं असलं तरी दोन्ही पण लिहूया, काय अडचण आहे आपल्याला? काही नाही अडचण आहे. शयित लॉंग आहे का शॉर्ट आहे? शॉर्ट. शयित शॉर्टच आहे. सह शीघ्रम शयित का? कारण की अकर्मक धातू आहे, त्याच्यामध्ये अकर्मक धातू असला की 1 to 1च फॉर्मॅट होतो. पुढे अ, पुत्र हुआ. पुत्र भूत होणे. बरोबर. अकर्मक हो सर. 1 to 1. देर इज नो 2, सो 1 1. देन मैं बैठा. अहम आसीतः. अस्ति. आस आस धातु बसने, आस आसीतः. आसित. भाई ने भाई का आलिंगन किया. भ्रात्रा. भाई ने ना. भाईने भावाने भावाला आलिंगन दिलं. भ्रात्रा. भ्राता. आता नाही 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 नाही. थांबा. भ्राता भ्रातरम आश्लिष्टम. का? आश्लिष हा कसा धातू आहे? त्यांनी जे धातूंची लिस्ट दिलेली आहे त्या लिस्ट मध्ये हा धातू असल्यामुळे आपण त्याचं 1 to 1 फॉर्मॅटच केलेलं आहे. भ्राता कुठली विभक्ती आहे? प्रथमा. अकर्मक. अकर्मक नाही म्हणू शकत, हा अकर्मक नाही नाही. नाही, आश्लिषम धातू तो अकर्मक आहे ना. नो. भावाने भावाला आलिंगन दिलं, कर्म पॉसिबल आहे. त्यांनी नियम देताना जर पुस्तकात तुम्ही बघितलं काय दिलंय? जाणे किंवा चालणे या अर्थाचे धातू, अकर्मक धातू आणि हे बाकीचे. मग त्याच्यामध्ये काही अकर्मक आहेत, काही नाहीयेत. त्याच्यामध्ये हा नाहीये, कारण की भावाला आलिंगन दिले, कर्म शक्य आहे. मैं वहां रहा. आता हे थोडं लक्षात द्या, लक्ष घ्या. मैं अहम तत्र उषितः. वस धातूचं त प्रत्यय उषित आहे. मग त्या वचं उ का झाले माहिती का तुम्हाला? लक्षात असेल काहींच्या. त्याला काय म्हणतात? कम ऑन कम ऑन. उत्व संधी. उत्व ना 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 ना, संधी नाही. वच उ. सर हा यण संधी वच. यण संधीमध्ये उचा व होत असतो, पण इथं वचा उ झालाय. वचा उ होण्याला काय म्हणतो आपण? ऊर्ध्व संप्रसारण. लक्षात ठेवा, संप्रसारण. एकदम थोडक्यात एक्सप्लेन केलं होतं, पण केलं होतं. संप्रसारण त्याला म्हणतात. उचा वचा उ होतो. मग अहम तत्र उषितः, कारण की वस धातू बरोबर कर्त्याची प्रथमा कर्माची द्वितीया असा आपण अपवादाचा नियम पाहिलेला आहे. 16. वह आसन पर सोया. सह आसने आसने शयितः और सुप्तः. ओके. 17. बालक पैदा हुआ. बालकः जातः. जनधातूचा त प्रत्यय जात आहे, लक्षात ठेवा. तर मग तिथे पुत्र वा तिथे पण हा जातक चालू शकतो का? कुठे?
पुत्र हुआ पहिला गेलाय बघा सर त्याच्यामध्ये. इथं उत्पन्न नाही, पैदा नाही झालाय, आहे, आहे हुआ. आहे. आपण आहेला भूतकाळामध्ये कसं म्हणणार? झाला, आहे का नाही? झाला. मुलगा झाला, हिंदीमध्ये हो. पुत्र हुआ. हो गया. हम्म. उत्पन्न करा या अर्थामध्ये आलं तरच तुम्ही जातः वापरा, नाहीतर भूतः वापरा. कारण की भूभवती म्हणजे होणे किंवा असणे, असे दोन अर्थ एकदम सुरुवातीला आपण पाहिले. वह पर्वत पर वह नाही, मैं कुठे आहे मी? बरोबर आहे सर. मैं पर्वत पर चढा, मया पद चढा. नाही, अहम अहम हा. पर्वतम आरूढ. बापरे, आता हे काय झालं आरूढ? अहो हा त प्रत्यय, पण त कुठेच नाहीये. मग त्या त प्रत्ययामध्ये असे काय असतात? क्रुद्ध त प्रत्यय आहे. दृष्ट, आता त्याच्यामध्ये त तर नाही, ट आहे, तरी पण तो त प्रत्यय आहे. काही त प्रत्ययामध्ये सुद्धा वेगवेगळे रूप बनतात, होईल तेवढं लक्षात ठेवा. आरूढ, स अहम पर्वतम आरूढ, मी पर्वतावर चढलो. देवदत्त वृद्ध हुआ. देव दत्त हे संस्कृत मधलं फेमस नाव आहे बरं का. देवदत्त, सोमदत्त, देवदत्त वेदांतामधलं फेमस नाव, अगदी अगदी फेमस. देवदत्त जीर्ण, कारण की जृ धातूचं त प्रत्यय जीर्ण आहे. ओके, जीर्ण उदाहरण वाक्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, पाहिलं तर बघू शकता. वह गया, वह आया और मैं गया, तो आला आणि मी गेलो. सह आगतः, अहम गतः. आपण पुल्लिंग आहे जाणारा असं समजतोय अहम, कारण की अहम नपुंसकलिंग पण असेल, काय करतो मी, अहम नपुंसकलिंग पण असेल, पुल्लिंग पण असेल. सह आगतः, अहम गतः. सेरी, सेरी म्हणजे ओके तमिळमध्ये सेरी. चलो 21. आता सोपे सोपेत, अवघड संपलेलं, अवघड घाट संपलेला आहे. विद्यार्थी योगी त्यागी, विद्यार्थी योगी और त्यागी की पूजा करता है. चला, विद्यार्थी कुठला शब्द आहे हा? इन्नंत. विद्यार्थीन चालणार कसा? करी, करीनव, करीनः. करी विद्यार्थीन, विद्यार्थी योगी, योगिनम, आणि त्यागी, त्यागी त्यागी शब्द आहे का त्यागीला? हा, त्यागिनम च पूजा करता है, पूजयती. बरोबर आहे का सांगा? हे आता सोपं सोपं हे. विद्यार्थी योगिनम त्यागिनम च पूजयती. मंत्री मंत्रणा करता है, मंत्री मंत्रयती. तेवीस. हाथी दंडधारियों को दुख दे रहा है. हाथी करी, दंडधारींना, दंडी, दंडिनव, दंडिनः, दंडिनम, दंडिनव, दंडिनः, दंडिनः. बहुवचन आहे नाही ते. हरियो बहुवचन आहे सर. बरोबर आहे. बघा बघा ना, करी, करीणव, करीणः, करीणम, करीणव, करीणः. दंडी, दंडिनव, दंडिनः, दंडिनम, दंडिनव, दंडिनः. तुदती. आता इथं आपण देतोय म्हणून चतुर्थी असं नाही करत आहे, कारण की तुदती असा धातू आहे ज्याचा अर्थ दुःख देणे असा गेलेला आहे, आपल्याला खूप सुरुवातीला गेलेला आहे. त्याच्यामध्ये चतुर्थी वापरायची, असं द्यायची क्रिया काय होत नाही. ओके, चलो. वह वस्त्र धोता है, वस्त्रों को धोता है. वस्त्राणी प्रक्षालयति,
उद्या बनणार आहे याच्यावरती माझा छोटासा व्हिडिओ. वस्त्र फेणकेन प्रक्षालय, आम्ही कपडे धुणार उद्या मी इंटरनेटवरती. पिता पुत्रों का पालन करता है. पिता पुत्रान बोला पालयती. पालयति. 26. ज्ञानी ज्ञानी वाग्मी को प्रेरणा देता है. वाह छान. वाघ. ज्ञानी वाग्मीनम प्रेरयति. प्रेर- प्रेरणा देणे प्रेरयति. प्रेर- प्रेरयति. प्रेरयति. वह पक्षियों को गिनता है. सह. सह. सह पक्ष. गणयति. पक्षिणः बरोबर आहे का? पक्षियों को ना काय माहिती? बरोबर. हाँ सह करी म्हटलं- करिणव करिणः. करिणम करिणव करिणहच. परिणाम. परिणाम. त्यामुळे पक्षिणः हे असं नका समजू की प्रथम विभक्ती बहुवचन आहे. द्वितीय विभक्ती बहुवचन सुद्धा आहे. मग इथं द्वितीय विभक्ती बहुवचनच आहे का? त्याशिवाय अर्थच लागणार नाही. जर तुम्ही ह्याला करता घेतलं तर वाक्याचा अर्थ पुन्हा आहे का व्यवस्थित आहे का? पक्षिणः प्रथमा आहे, प्रथमा विभक्ती बहुवचन आहे, द्वितीय विभक्ती बहुवचन आहे, षष्ठी पंचमी विभक्ती बहुवचन आहे पक्षिणः. मग इथं प्रथम आहे का, द्वितीय आहे का, पंचमी आहे का, षष्ठी आहे? जो अर्थ योग्य बरोबर फिट होईल ती विभक्ती आहे. ती विभक्ती. आता तुम्हाला दाखवतो म्हणजे जरा लक्षात येईल बरं का. हे महत्त्वाचं असतं कारण की पुढे काय होणार आहे पुढे असं होईल की वेगवेगळे विभक्ती आहेत एकच. वने म्हणजे द्वितीय विभक्ती एक वचन पण आहे, वने म्हणजे सप्तमी विभक्ती एक वचन पण आहे. मग कुठलं घ्यायचं? जो अर्थ फिट होईल तो अर्थ आपण घेणार आहे. बघा हे तुम्हाला मी मगाशी बोलत होतो, क्लिअर असावं म्हणून पुन्हा सांगतो. करिणः द्वितीय आहे, प्रथम आहे बरं, द्वितीय आहे हो. प्रथम आहे. बरं, पंचमी आहे, षष्ठी. हम्म. सगळे सारखे सारखे. हो. मग कुठली आहे? जो अर्थ योग्य बसेल तो. आता जर मी ह्याला करता घेतलं तर अर्थ बसतोय का? तो पक्षी मोजतो. नाही. आपण मराठीमध्ये बोलतो पण तो पक्ष्यांना मोजतो हे खरं व्याकरणयुक्त वाक्य आहे. तो पक्षी मोजतो असं बरोबर नाहीये. तो पक्ष्यांना मोजतो हे एखाद्या वेळेस ठीक आहे. पक्ष्यांना म्हटलं की कुठली विभक्ती आली? द्वितीय. ना. मग या ठिकाणी प्रथमा होऊ शकत नाही. षष्ठी होईल का? तो पक्ष्यांपासून मोजतो? नाही. नाही. तो पक्ष्यांचा मोजतो? नाही. नाही. मग कुठली पॉसिबल आहे? तर अर्थदृष्ट्या तो पक्ष्यांना मोजतो. चालेल. लक्षात ठेवा. विधि ने शशि को बनाया. हाँ? विधि ने काय आहे? हाँ? विधि ने शशि को बनाया. विधि कुठं बघितला आपण शब्द हा विधी? विधी. असं होणारच नाही. धडाच्या बाहेरचं विचारणार नव्हते. विधाता असेल काय? चला विधी म्हणजे विधीच. विधी ना. अरे पण हे थोडं शशी को म्हणा. विधी शशी म्हणजे चंद्र या दृष्टीने असेल चंद्र, असं. विधी ही झालेलं आहे ना. हा. विधी ही शशीनम अरचय. बघा शशी को बनाया. ऐका दुसरं पण वाक्य. आता काय आपल्याला सगळं येते. विधी ना शशी रचित. बघा दोन्ही पण आपल्याला कळलं नाही ना, कर्तरी का कर्मणी दोन्ही बनवायचं. विधी ही शशीनम अरचयत. विधीने शशीला बनवलं.
विधीद्वारे शशी बनवल्या गेला. विधिना शशी रचितः. हे झालं कर्तरी 1 to 1. हे झालं कर्मणी त प्रत्यय. 3-1. हा 3-1-1. नाही कळलं विचार. योगी सोचता है. योगी चिंतयति. चिंतयति. वाग्मी कथा कह रहा है. कथयति. कथेत. वाग्मी म्हणजे काय सर? वक्ता. वाग्मी वक्ता, चतुर वक्ता. वाणीवरती ज्याची कमांड आहे, प्रभुत्व आहे, प्रभुत्व. कुठलीही भाषा अस्खलित जो बोलतो, श्रोते ज्याच्याकडे बघतच राहतात, श्रोत्यांना ऐकावंच वाटतं. आमचे वडील गमतीने सांगायचे मी लहान असताना की टाळ्या वाजवतात तो वक्ता श्रेष्ठ नाहीये. गंमत म्हणून बोलायची. टाळ्या वाजवायलाही लोक विसरून जातात, तो वक्ता श्रेष्ठ आहे. बघतच राहतात लोक, ऐकतच राहतात, विसरून जातात टाळ्या वाजवायला. तल्लीन होतात. तल्लीन होतात. तस्मिन लीनः तल्लीनः. झालंय. मग आपण आता लगेच 32. लेट्स गो फॉर 32. पुन्हा जॉईन करूया आणि 32 शिकूया.